स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्याच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण एकाच व्हिडिओमध्ये प्रिन्स कट ब्लाउज आणि घागरा कटिंग करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। तर मग आता अगोदर आपण पाठीमागचा भाग ब्लाउजचा कट करणार आहोत। तर डबल घडी टाकलेली आहे, बंद बाजू आपल्याकडे आणि ओपन बाजू पलीकडे। सगळ्यात अगोदर शोल्डर टाकलं आणि गळा इथं मी 5.5 इंच घेतलेला आहे, म्हणजे 5च आहे परंतु 5.5 अर्धा इंच शिलाईसाठी। खाली 2.5 इंच आणि ह्या साईडला पण 2.5 इंच घेतलेले आहे। त्यानंतर मग मी शोल्डर टाकून घेते। तर शोल्डर मी शिलाई बरोबर 6 इंच टाकलेला आहे। त्यानंतर मग गळ्याला आपण बॉक्स करून गोलाकार देऊन घेणार आहोत। तर इथं मी राऊंड नेकच करणार आहे। तर गळ्याची उंची कमी अधिक तुम्ही पसंतीनुसार करू शकता। तर इथं मुंडा मी 6 इंच घेतलेला आहे। छातीचा चौथा 38 छाती आहे, त्याचा चौथा भाग 9.5 इंच घेतलेला आहे, 1.5 इंच शिलाईसाठी सोडलेला आहे। त्यानंतर शोल्डरचा मध्य काढून आपण उंची घेतलेली आहे। तर उंची मी 14 इंच घेतलेली आहे, 1 इंच शिलाईसाठी 15 इंच। त्यानंतर कंबरेचा भाग 28 कंबर आहे, तर 28चा चौथा भाग 8, 1 इंच डॉटसाठी आणि 1.5 इंच मी शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे। आणि आता ही जी लाईन करते ती मी फिटिंगची आणि दुसरी लाईन आहे ती डॉट मार्जिनची। तर आता मी मुंड्याच्या साईडला चौकोन करून घेतलेला आहे, 1 इंच बाहेरच्या बाजूला सोडून मी गोल आकार करून घेतलेला आहे। त्यानंतर मग आता आपण अर्धा इंच इकडं मी 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडलेला आहे आणि अर्धा इंच आपण कमरेच्या बाजूनी घेऊन गोल आकार येण्यासाठी आपण गोल आकार देण्यासाठी आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आता मी लगेच कट करून घेते आणि उंची पण तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कमी अधिक करू शकता। तर आता इथं गळ्याचा भाग पण मी कट करून घेतलेला आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे अस्तरचं कापड आहे, मेन फॅब्रिक नाही। आता ही मागचा भाग झालेला आहे, आता आपण पुढचा भाग कटिंग करणार आहोत। तर अगोदर सगळ्यात अगोदर जसा आहे पाठीमागचा भाग तसा आपण जसा आहे तसा अगोदर ड्रॉ करून घ्यायचा। आणि हे प्रिन्स कट आहे त्यामुळे मग मी वाढवायचं कसं हे पण सांगते बरोबर। तर आता जसं आहे तसं चॉकने ड्रॉ करून घ्यायचं आणि आपल्याला पुढं आता इथं कापड जेवढं आहे तेवढ्यातच ॲडजस्ट करून घ्यायचं। तर आता इथं मी जसं ड्रॉ करून घेतलेला आहे गळा पण आपण मागचा पुढचा सेम काढणार आहोत। आणि आता इथं मुंड्याच्या बाजूला आपण अर्धा इंच आतल्या बाजूला घेऊन आपण गोल आकार देऊन घेणार आहोत। आता हा झाला मुंड्याचा भाग। आता इथं कसं वाढवायचं हे तुम्हाला मी सांगते। तर उंची पण आपण आता इथं बघू शकता तुम्ही शोल्डरचा बीचोबीच करायचा आणि 10.5 इंच टाकून घ्यायचं शोल्डरच्या मध्ये। प्रिन्स कट करायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर मग आपण इथं 10 टाकल्यानंतर इथं एक डॉट करायचा आणि खाली सरळ लाईन करायची आपली जेवढी उंची आहे तेवढी। तर इकडं आपल्या हुकाच्या साईडला आपल्याकडच्या बाजूला हुक येतात तिथं आपण 4 इंच सोडणार आहोत आणि मग तिथं 1.25 इंच राहतं। तर 1.25 इंच 1.5 इंच याच्यावरती तुम्ही घेऊ शकता, 1.5 इंच किंवा इथं आपल्याला थोडंसं कापड कमी पडलंय म्हणून मी 1.25 इंच घेतलेला आहे। आणि सरळ आपण जिथं डॉट मारला होता ना तिथून आपण इकडं 4 इंच घेतलंय ना तिथपर्यंत तिरपी लाईन मारून इकडून लावून घेणार आहोत आणि इकडं आपण हाताने गोल आकार देऊन घ्यायचा, म्हणजे कसा चांगला पब बसतो। तर इथं आपण 1.25 इंच राहतंय, तर आपण थोडंसं कापड आपल्याला कमी असल्यामुळे 1.25 इंच घेतलेला आहे। आता इकडं खाली 1 इंच घेतलेला आहे मी, जिथं आपण मध्य काढलेला आहे तिथून। आता इथं 2.5 इंच आलेला आहे, आपला ही कटिंगमध्ये भाग जाणार आहे 2.5 इंच आहे। तर इकडं आपण 2.5 इंच वाढवून घ्यायचं। तर इथं कापड 2.5 इंच राहतंय म्हणून मी 2.5 घेतलंय। तुमच्याकडे जर कापड जास्त असेल तर तुम्ही 3 इंच पण कटिंगमध्ये घालून 3 इंच वाढवू शकता। तर इकडं छातीच्या ती साईडला आपण 1 इंच, 1.25 इंच किंवा अर्धा इंच, आता इथं कापड थोडंसं कमी आहे त्यामुळं मग मी 1.25 इंचच घेतलेला आहे आणि तिथून सरळ लाईन ड्रॉ करून घेते मी। आणि तिरपी लाईन जिथून आपण वाढवलंय तिकडं कमरेच्या साईडला पण तिरपी लावायची, म्हणजे बरोबर मागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित एकदम एका मापात येतो, कमी जास्त करावं लागत नाही। तर कटिंग करून घेते, अशा पद्धतीनं आलं पाहिजे। आता इथं कटिंग करून घेतलेली आहे मी। त्यानंतर मुंड्याचा भाग पण मी कटिंग करून घेते। तर आता इथं बघू शकता हे मेन फॅब्रिक नाही आहे, हे अस्तरचं कापड आहे। तर आता गळा आपण सेमच घेतलेला आहे मागचा पुढचा आणि शिवाय आपण ह्याला ना चेन लावणार आहोत। मी ब्लाऊज दाखवेन तुम्हाला चेन लावल्यानंतर। तर आता ही प्रिन्स कट इथून मधून कट करून घेते आणि हा आपला कटिंगचा भाग हा, आणि जोडताना आपण
अशा पद्धतीने जोडलं की व्यवस्थित येतं. तर व्यवस्थित जोडताना थोडं काळजीपूर्वक जोडायचं म्हणजे चांगला पफ येतो. तर आता हे अस्तरचं झालेलं आहे कापड कटिंग करून. आता मेन फॅब्रिक आपण कट करणार आहोत. तर इथं बघू शकता तुम्ही, आता जसं आहे तसंच आपण कट करून घ्यायचं. थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं मेन फॅब्रिक. इथं कापड थोडं फिसलतं आहे, त्यामुळं मग थोडंसं कटिंग करायला प्रॉब्लेम आला, कमी जास्त होतं आहे. पण शिवताना आपण अगोदर अस्तर जोडून घ्यायचं आणि मग राहिलेला भाग कटिंग करून घ्यायचा. तर इथं बघू शकता हे मेन फॅब्रिक ह्याचं ब्लाऊजचं असं आहे आणि चैन लावणार आहोत आपण. तर आता आपण हे झाल्यानंतर घागरा आपण कटिंग करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. तर इथं बघू शकता, इथं मी कटिंग करून घेते. तर मला व्यवस्थित जमतंय का नाही हे पण तुम्ही लाईक आणि कमेंट करून सांगा. तर आता इथं पुढचा माझा सगळा ब्लाऊज झालेला आहे. आता आपण ह्याच्यावरती ना आता खालचा घागरा कटिंग करून घेणार आहोत. तर आता हे आतून पण चांगलंच आहे, ब्लाऊजचं कापड लावणार आहे चमकीचं आणि हे नेटचं आहे मेन फॅब्रिक. तर अगोदर आपण हे ब्लाऊजसाठी कट करून घेतलेलं होतं कापड आणि मग नंतर मग ह्याचा आपण अगोदर घागरा, ही ब्लाऊजसाठी कटिंग केलेलं कापड. आता घागरा काय करायचं, डबल फोल्ड करायचं आणि त्रिकोणी घडी टाकायची. बंद बाजू आपल्याकडे आणि ओपन बाजू पलीकडच्या साईडने टाकायची. तर आता इथं वरच्या बाजूला आपण कंबर टाकणार आहोत. तर कंबर आहे 38च आहे, परंतु मी लुजिंगसाठी 40 धरलेली आहे. तर इथं मी 10 इंच कंबर टाकणार आहे आणि त्यानंतर मग जेवढी आपली घागऱ्याची उंची आहे ना, याच्यात काहीसुद्धा कमी जास्त करायचं नाही, कारण हा आतला भाग आहे. तर 36 आहे. वरती आपल्याला अजून 1.5 इंच 2 इंच नेपा येणार आहे, म्हणून आपण 36 इथं घेतलेला आहे. तर 36-37 बरोबर येतं शिलाईमध्ये जाऊन. तर खालचा आपण टेप फिरवत जायचा आणि आपण सगळा आकार टाकून घ्यायचं. तर वरचा भाग कमरेचा आणि चॉकने आपण बरोबर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपण लगेच कटिंग करून घेणार आहोत. तर कटिंग करून घेते मी. आता हे आतलं कापड आहे आणि ह्याच्यावरती अजून जॅकेट पण येणार आहे. पूर्ण व्हिडिओ मी नंतर दाखवेन शॉर्टमध्ये, तर पाहायला विसरू नका. तर इथं आता ही झालेलं आहे आणि आता इथं वरच्या 2 भागाला कापड कमी पडतं प्रत्येक ह्याला, म्हणून आपण ह्याची कळी लावणार आहोत वरच्या 2 भागाला. खालचं बरोबर बसतं आणि कळ्या पण माझ्या कट करून झालेल्या आहेत. आता हे नेटचं कापड आहे. तर नेटचं कापड पण मी इथं 2 इंच 3 इंच, तुम्हाला जास्त जरी झालं तरी चालतं, तर 2 इंच एक्स्ट्रा सोडायचं आणि कटिंग करून घ्यायची. तर इथं मी पिको खाली करणार आहे. तर कटिंग करून झालेला आहे. छोटासा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा.